करणार आहोत, म्हणजे या स्पर्धेमध्ये तुम्हाला संधी मिळेल आणि सोनंही केलं जाईल. एक भव्य दिव्य स्पर्धा. आणि आता मात्र या स्पर्धेला पुन्हा एकदा सुरुवात होते. संघर्षाची काय असेल कहाणी. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. दोन्ही टीमचा 12th मॅन मस्ट असेल. बोथ टीम्स. रफिक द बॉल. मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिलं षटक. पहिल्या षटकाची आपण व्ह्यू रचना पाहूया. एक पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. फलंदाजाचं नाव येत आहे महेश नानगुडे आणि त्याच्या समेत आकाश काळे. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. रफिक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. बेस्ट वर्सेस बेस्ट. बोला गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. करूया मैदानाच्या आतमध्ये श्री गणेशा. पहिला बॉल रफिक आपल्या ट्रॅकवरून निघाला. लेट्स प्ले. पहिल्याच बॉलवरती चढवलाय प्रहार. इथे सांगितलंय अरे धमन्यात धमनी एक आहे. अंगात रक्त लाल आहे. जमिनी आहे. पायामध्ये चाल आहे. चालीमध्ये संघर्ष आहे. संघर्षाची ही वाट आहे. वाटेवरचा प्रवास आहे. प्रवास सुरू केलाय. तो कसा केलाय? षटकाराने केलाय. कमालीचा फटका. मैदानाच्या आतमध्ये महेश नानगुडे हे नाव पाहायला मिळालंय. मुळशीचा हा पठ्या मैदानाच्या आतमध्ये होतो काय? लयलीला करतो काय? संघर्षाला तयार राहावं लागेल. खोलवरचा बॉल यॉर्कर लेंथ. क्षेत्ररक्षक आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये प्रोडक्शन दिले गेले. मिड ऑन वरती क्षेत्ररक्षक आहे. कॅरी करतायत. मिड ऑन मिड ऑफ 30 यार्ड सर्कल मध्ये एक मिड विकेटला शॉट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लेफ्ट हँडर फलंदाजाला एक डीप मध्ये शॉट लेग ला एक क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट ला एक क्षेत्ररक्षक आहे. व्यूहरचना फार सुंदर आहे. हा खोलवरचा बॉल त्याच्यावरती चढवलाय. समोरच्या दिशेने ना लाईन वरती कंट्रोल ना लेथ वरती नियंत्रण. हे होतं फलंदाजाला आमंत्रण स्वीकारलंय. बॉल होता स्लॉट मध्ये. त्याला पाठवला सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. बिग हिट. षटकार. महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये 12 धावा धावफलकावरती आले. 3 बॉल पाठीमागे. रफिक काहीतरी वेगळं करावं लागेल असं म्हटलं जातं ना की संघर्षाची तयारी नाही कुणाचा हेवा. इच्छा फक्त एवढीच आता शेवट गोड व्हावा. शेवट गोड करावा लागेल. हो यावेळी पहा भन्नाट वेग आउटसाइड द ऑफ स्टंप. एक्स्ट्रा रन मैदानाच्या आतमध्ये अंकित केली आहे स्कोर कार्ड वरती. धावसंख्या 13. 13 रन्स ऑन द बोर्ड. महेश नानगुडे एक मोठं नाव आहे. रफिकी कमी नाहीये. रफिक एक भन्नाट वेगवान गोलंदाज. दर्जा त्यानेही दाखवला. लेफ्ट हँडर आहे. हो अनदर बिग हिट. काउ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे मात्र तो बनेल प्रेक्षक. चेंडूच होईल फरार. मिळतील धावा 6. आला तो आणखी एक विध्वंसक षटकार. 6 धावा. वाह कमालीची फलंदाजी आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रफिक यांच्यावरती या ओव्हर मध्ये हॅट्रिक मध्ये डील केली आहे. षटकारामध्ये डील केली आहे. 3 षटकार आलेत. महेश पुन्हा एकदा. हो यावेळी इनसाइड आउट. कमालीचा ओव्हर दी कव्हर्स. पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडूच होईल फरार. मिळतील धावा 4. महेश नानगुडे देखील सांगतोय अरे लढना है हर हर मोड़ पे मुझे प्रभु. अरे हर मोड़ पे लड़ना है मुझे प्रभु. बस बढ़ना सीख गए ना तो लड़ना भी सीख जाओगे. मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. भिडावं लागेल. तो लढलाय. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 23. हो यावेळी पहा खडे इनसाइड आउट. सरळ डीपीसच्या कव्हरला चेंडू होईल फरार. मिळतील धावा 6. आणखी एक क्रॅकिंग षटकार. 6 धावा. वाह मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकामधला महेश नानगुडेचा जर खेळ आवडला असेल ना मित्रांनो, एक षटकारामध्ये 29 धावा कुठल्यात हा खेळ आवडला असेल ना तर महेश नानगुडेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून खेळ महेश नानगुडे. वाह काय खेळ केलाय. फाबुलस बॅटिंग. आयकॉनिक खेळाडू आहे रफिक. या गोलंदाजावरती चौफेर फटकेबाजी आतिषबाजी केली आहे. मात्र आकाश काळे मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती निलेश.
मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हा गोलंदाज आलाय, पाहावं लागेल. लेफ्ट आर्मर आहे ओव्हर द विकेट. यावेळी मात्र इनसाइड आउट, कवसला सरळ चेंडू सीमारेषे पार. या ठिकाणी हा फलंदाजी देखील सांगतोय अरे कोळशाच्या आतला हिरामी या कडक गोलंदाजीला देईन मऊ 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 चिरामी. चिरलाय, पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय. वा काय फटका, अनदर फटका. पहा यावेळी ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेटला येईल, कॅरी करेल. एक धाव घेतलाय, दुसरी साठी जातील का, नाही, थांबवलंय. धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या वाढली आहे, धावसंख्या 36. पहा हा षटकार आकाश काळे यांच्या बॅट मधून कम्मालीचा फटका आहे. ओव्हर दी कव्हर्स काय कम्माल दाखवली आहे आकाश काळे. सध्याच्या घडीला अफलातून फॉर्म मध्ये आहे. 3 षटकांचा सामना, 36 ही धावसंख्या. 36 चर्चा होईल आता. 36 या धावांचं गणित काय, 36 ही धावसंख्या काय सांगते. 36 हे गुण जुळले पाहिजेत. गोलंदाजाचा आणि फलंदाजाचे गुण जुळतील का पहावं. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज निघालाय निलेश. हो हो, यावेळी ऑन साइडला फ्लिक केला. यस, डिक्लेअर झोन मध्ये. चला बॉल द्यायचा आहे, आयोजन कमिटी बॉल द्या. धावसंख्या 37, 37 धावा. एका बाजूला गोलंदाज, एका बाजूला फलंदाज. या 2 खेळाडूंमधलं हे धुरंधर युद्ध आपल्याला पाहायला मिळालं. एकामेकावरती केली गेली ही कुरघुडी आहे, न कळत असलेलं हे वैश्विक युद्ध मी म्हणेन. महाभारत रंगलाय. एका बाजूला DY स्पोर्ट्स आहे, तर दुसऱ्या बाजूला लेट राकेश जाधव पिटिया या नावाने प्रामुख्याने ओळखले जायचे. यस, राकेश यांच्या नावाचा नामोल्लेख सातत्याने केला जातोय. का करू नये, खेळ त्यांचाही बहरदार होता. मात्र महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये मुळशीचा हा पठ्या काय लयलीला करतोय. पुढचा बॉल, गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. चला थोडंसं स्पीडअप घेऊया. निलेश यांनी मात्र आतापर्यंत 3 बॉल फेस केलेत, 8 धावा खर्ची केल्यात. महेश साठी आता संजीवनी असेल का. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामधलं हे वॉर सज्ज झालंय. प्रोडक्शन दिलं जात आहे, संघनायक येत आहेत. यावेळी एक्स्ट्रा प्रोडक्शन दिलंय ऑफ साइडला, म्हणजे ऑफ आणि ऑफ साइडच्या बाहेरचा बॉल. हो हो, मात्र यावेळी ऑन साइडला खेळलाय. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. डीपिश बॅकवर्ड स्टोरलेग रिजन मध्ये प्रोडक्शन आहे. 1 धाव घेतली आहे, धावसंख्या वाढली आहे. 38 ऑन द बोर्ड. 38 धावा धावफलकावरती आहेत. कोणताही फलंदाज बाद नाही आहे. टीम राकेश जाधव, पिंट्या पिट्या भुसारी, राकेश जाधव, कैलासवाशी. समोर आहे आकाश काळे. हे नाव फार मोठं आहे. हो हो, यावेळी पहा याने सांगितलंय अरे समोरून येणाऱ्या दुःखांना अगोदरच ओळखता आलं पाहिजे. अरे समोरून येणाऱ्या संकटांना अगोदरच ओळखता आलं पाहिजे. त्याने ओळखलंय आणि चेंडू सरळ पाठवलाय सीमा रेषे पार. षटकार, 6 धावा. ओळखलंय संकट, संकटांना दुरूनच ओळखलंय. मैदानाच्या आतमध्ये मात्र गोलंदाजही कमी नाही आहे. तो देखील सांगतोय अरे तोलून डाव पेचांना हसत तर संकटांना टाळताही आलं पाहिजे. पहा याही वेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र चेंडू होईल फरार. बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह 2 बॉल 2 षटकार. वा, आकाश काळे. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या पाठीमागे धाव संख्या 50 रन्स ऑन द बोर्ड. 50 धावा, 25 ची सरासरी गाठली आहे. 75 वरती घेऊन जातील की काय प्रश्न पडलाय. DY स्पोर्ट संघाला मी म्हणेन इथून कमबॅक करावं लागेल. मॅच जर जिंकायची असेल ना तर हे शेवटचं षटक डेथ ओव्हर विल बी प्रोटेक्टेड करावं लागेल. इथे तुम्हाला रणनीती स्ट्रॅटजी व्हेरी वेल सेट करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये श्रावण आलेत. श्रवण मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच. फलटणचा हा खेळाडू आहे, फार मोठा खेळाडू फलटण या विभागामध्ये. याही खेळाडूचं नाव आहे. तो आलाय मैदानाच्या आतमध्ये. समोर आहे महेश. हो, पहिल्याच बॉलवरती आडवा
फिरवलाय, चेंडू चाललाय वन बाउन्स काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक तेच तर्रार चौकार 4 रन्स. पहा असं म्हटलं जातं ना की दुसऱ्यामध्ये शोधत बसण्यापेक्षा डाग स्वतः मधले शोधता आले पाहिजेत. 10 तोंडाचेही रावण सापडतील, आधी आपल्या मधील रावण जाळता आला पाहिजे. आपल्या मधला रावण जाळावा लागेल, मीपणाचा अहंकार तोडावा लागेल. या मॅच मध्ये डू ऑर डाय करावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. पुढचा बॉल श्रवण पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र त्याला मस्तक पडत असतात. चेंडू चाललाय वन बाउन्स सीमा रेषेपार, कॉन्सिक्युटिव्ह बॅक टू बॅक चौकार 4 रन्स. पहा आता मैदानाच्या आतमध्ये षटकाराचा आणि चौकाराचा पाडाच पाठ केलाय. बीजगणित आणि गणित फार सुंदर आहे या फलंदाजाचं. महेश नानगुडे मोठं नाव आहे आणि मोठी खेळी केली आहे. वैयक्तिक 10 बॉल आणि 38ची खेळी आहे. हो यावेळी पहा ऑन साइडला खेळलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येईल. इन ऍक्शन मध्ये एक धाव घेतली, दुसरीसाठी जाता येतं, नॉन स्ट्राईक एंड वरती थांबवलं जाईल. आता मात्र 11 बॉल आणि 39ची इनिंग, 4 बॉल 19. आकाश काळे देखील आक्रमक झालेत. गोलंदाज श्रवण देखील सांगतोय, अरे कितीही घाव झाले तरी जोकरा सारखे हसून यावे. हो यावेळी ऑन साइडला फटका फसला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. किती धावा मिळतील पंच आमच्याकडे वळलेत, त्यांनी सांगितलं डिक्लेअर झोन मध्ये हा धाव जाईल. धावसंख्या 60 धावा. आता उर्वरित 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधले. आकाश काळे मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने नवी मुंबई आणि पुण्याचं क्रिकेट गाजून आता मात्र ग्रामीण भागामध्ये साताऱ्यासारख्या जिल्ह्यामध्ये तो वाई तालुक्यामध्ये आलाय आणि पसरणी या गावामध्ये जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणी त्यांचं स्वागत करताय. मात्र गोलंदाज श्रवण, खोलवरचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, एक्स्ट्रा कव्हरला शॉट मध्ये कार्य करतील, फील्ड करतील. 1 धाव घेतली आहे, स्कोर कार्ड मध्ये नजरा वळवल्या. धावसंख्या 61. 2.5 ओव्हर्स विल बी कंप्लीटेड. चला पुढील होणारी मॅच टॉस साठी यायचं आहे. हो यावेळी पहा डाव्या एसटीच्या बाहेरचा बॉल आहे, पंच सांगता आहेत व्हाईट बॉल. चला विद्यानिकेतन टीम आणि त्यांच्या समवेत अष्टविनायक टीम. चला बोथ कॅप्टन्स आपल्यासाठी हा कॉल आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी येऊया. हो यावेळी पहा बॅटचा एज आणि तदनंतर मात्र शेवटच्या क्षणी गोड झालाय हा क्षण. मैदानाच्या आतमध्ये 62 आणि 63 धावा या 3 षटकांच्या पाठीमागे लगावल्या गेल्यात. उर्वरित 3 षटकामध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 64 धावा. चला टॉस साठी जाऊया आणि टॉस साठी मात्र आपल्या समेत जॉईंट होतील आमचे साथी समालोचक अभिजित मांढरे यांच्या समेत आपण जॉईंट होऊया. टॉस बॉक्स मध्ये 2 टीम मध्ये केला जाईल हा टॉस. एक जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसऱ्या बाजूला पुढच्या बॅटलची तयारी आपण करूयात. नाणेफेकीचा कौल घेतला जातोय. एका बाजूला झंझावाती फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवलेला संघ अष्टविनायक 11, तर दुसऱ्या बाजूला विद्यानिकेतन 11. नाणेफेकीचा कौल होतोय. हेड्स इज द कॉल. यस 10 सिटीज. नाणेफेकीचा कौल पुन्हा एकदा विद्यानिकेतन 11. विद्यानिकेतन 11 संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि प्रथम आकाश सर 2 मिनिट.
प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. मागील सामन्यात देखील गोलंदाजी करत असताना या संघाने वर्चस्व प्रस्थापित केलं. सामन्यावरची पकड पहिल्या इनिंगमध्येच मजबूत केली आणि निलेश भैया भोसले यांच्या गाणागाती हल्लाबोलाच्या जोरावर यशस्वीरित्या धावांचा पाठलाग केला. एक जबरदस्त बॅटल मैदानाच्या आतमध्ये जारी. वळूयात पुन्हा एकदा सामन्याकडे. यस, एक जबरदस्त सामना भेटला आला. शैलेश जाधव सरांचा आवाज आपण ऐकतोय. न्यूज फ्रॉम द सेंटर. विद्यानिकेतन 11 नाणेफेकीचा कौल जिंकलाय. कळवलाय प्रथम गोलंदाजीचा निर्णय. चला, दोन्ही टीम्स आपला 12th मॅन आमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. बॅटिंग टीम आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचत नाही, याची दखल घ्या. नाव आमच्यापर्यंत येऊ द्या. यस, जो लेफ्ट हँडर फलंदाज आहे ना, त्याचं नाव आमच्यापर्यंत येऊ द्या. ओमकार हे नाव मैदानाच्या आतमध्ये आलंय. मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच षटक हाताळण्यासाठी टीम राकेश जाधव यांच्याकडून गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपण पाहिलं. राकेश कैलासवासी राकेश जाधव पिट्या या नावाने ओळखले जाणारे पिट्या भुसारी. जाऊया 64 धावांचा पाठलाग आहे. सेकंड इनिंगला झाली आहे सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल, भन्नाट वेग. पहा, विकी मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल. लेफ्ट हँडर गोलंदाज पडल्यानंतर घेणारी उसळी, बीट केलाय, ब्लाइंड खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल आला. विकी मैदानाच्या आतमध्ये DY स्पोर्ट्स फलंदाजी करताय. लेफ्ट हँडर बॅटर ओमकार. हो, पहिलाच बॉल यावेळी लॉफ्ट केला ऑन साईडला. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषे पार. षटकार, बिग हिट, ह्यूज ग्रँड फटका. मैदानाच्या आतमध्ये हा फलंदाज सुरुवात करतोय. त्याने सांगितलंय, अरे थकले जरी ना पंख तरी उडावं लागेल. अरे थकले जरी पंख तरी उडावं लागेल. येत्या संकटास भिडावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये तो भिडण्यासाठी सज्ज झालाय. पुढचा बॉल. हो, यावेळी जोरकस प्रहार. क्षेत्ररक्षक आहे मात्र तो बनेल प्रेक्षक. चेंडू चाललाय सरळ सीमारेषे पार. आणखी एक करारा षटकार, साधावा. बारा धावा धावफलकावरती आहेत. आपण जर पाहिलं तर 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. ओमकार साठी एवढंच म्हणेन, अरे जिंकल्यावर गर्दी तुझ्या पाठीशी असेल, मात्र संकटात तुला एकट्यालाच लढावं लागेल. एकट्याने लढायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये तो लढतोय. 3 बॉलचा खेळ संपलाय. 12 धावा धावफलकावरती आहेत. विकी. हो, यावेळी पहा थोडासा उसळी घेणारा बॉल ऑन साईडला खेळला. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. खारी करेल. 1 धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 13 या आकड्यावरती आहे. चर्चा होती ना, आता मात्र इक्वेशनचीही चर्चा केली जाईल. येणारे शिल्लक आहेत 14. बॉल आणि 51चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. 14 बॉल 51 हे समीकरण आलंय. स्ट्राईक एंड वरती
श्रवण आलेत. फलटणचा हा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये हा खेळाडू प्रभाव टाकला या अगोदरच्या मॅच मध्ये. या मॅच मध्ये देखील त्याच्याकडे नजरा वळवल्या. त्यालाही कमी समजून चालणार नाहीये, कारण की जशास तसं उत्तर मिळतंय. टिक फॉर टाक विकी यांच्या अगेन्स्ट हा बॉल. अंतिमचे काही बॉल शिल्लक आहेत. हो, यावेळी ऑन साइडला खेळला क्षेत्ररक्षक आहे, मात्र चेंडू चाललाय वन बाउन्स. सीमा रेषे पार, चौकार, 4 रन्स. वाह, मैदानाच्या आतमध्ये खरबूजा को देख के खरबूजा रंग बदलता है. अरे एकाला पाहून दुसऱ्यानेही रंग बदलला. पहा, रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही वेगाने रंग बदलला जातोय मैदानाच्या आतमध्ये. तोच खेळ आहे क्रिकेट. अरे कर्तबगारीचा झेंडा मिरवणारा हा आखाडा म्हणजे क्रिकेटचं वर्तुळ. इथे कर्तबगारी करावी लागेल. धावसंख्या 17 वर गेली आहे. 17 रन्स. हो, यावेळी पहा विकी देखील सांगतोय, अरे झाले जरी वजा गडी तरी एकट्याला लढावं लागेल. आणि तू एकमेव बाकी. मैदानाच्या आतमध्ये तू बाकी आहेस तर सर्व काही बाकी आहे. हा राऊंड ओव्हर द विकेटने टाकलेला बॉल खऱ्या अर्थाने अँगलिंग गोलंदाजी, पडल्यानंतर एक नॅचरल स्विंग, लेग ब्रेक, राईट हँड बॉर्डर साडी बीट केला आणि फलंदाजाने रोखलाय. समीकरण येऊन पोहोचलंय. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि तुम्हाला बनवायचे आहेत त्या 47. 47 मस्ट नीडेड इन 12 डिलिव्हरीज. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत त्या 47. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती एक महान असा गोलंदाज आपण नाव आहे पहिलाच बॉल वरती चढवलाय प्रहार. चेंडू सरळ सीमारेषे पार. ओमकारने लावलाय मोठा स्वर. चेंडू सीमा पार, षटकार. चला, मला वाटतं या ठिकाणी आकाश उत्तेकर हे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेत. मित्रांनो, उत्तेकर हे नाव ज्यावेळी आपण पाहतो ना, तर महाबळेश्वरच्या कोयना नदीच्या काठी खऱ्या अर्थाने वाळणे हे गाव आहे आणि वाळणे या गावाच्या माथ्यावरती असलेलं उत्तेश्वराचं मंदिर आहे. मात्र यावेळी पहा, हा फटका फसला. क्षेत्ररक्षक अंडा नीटेड येईल, कॅरी करेल का? काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? ओ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 1 2 3 बॉल मात्र लेफ्ट केला. ड्रॉप झेल जरा. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र ही मॅच आता फसली. धावसंख्या येणारे 10 बॉल 40 ची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे. 10-40. चला, आकाश उत्तेकर. हो, यावेळी पहा, इथे मात्र चतुराई, चाणक्ष नीती. वाईट बॉल जरी असला तरी देखील हा गोलंदाज सांगतोय, अरे परवा नसावी परवाची. अरे परवा नसावी परवाची, प्रवाह सोबत वाहत जावं. ठिणगी पेटली असेल ना नसा नसात, तर एक एक बाजू तुडवत जावं. त्याने तुडवली, बाजू तुडवली. इथे विकेट मिळवला. खऱ्या अर्थाने आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल हाताळला. तिथून मात्र घेतलेली गिरकी आणि फलंदाजाची घेतली फिरकी. मैदानाच्या आतमध्ये विकेट मिळालाय, तो स्टंपिंगच्या स्वरूपात. 9 बॉल नाही तर 10 बॉल आणि बनवायचे आहेत. 10 बॉलच्या पाठीमागे 39 मस्ट आहे. चला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील. नेम प्लीज. शुभम. यस, शुभम मैदानाच्या आतमध्ये. आकाश निघालेत. पहिलाच बॉल, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, कॅरी केलं, लेग ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये स्लोवर डिलिव्हरी. आपण पाहिलं ना, तर आमचा पसरणीचा कुणाल मैदानाच्या आतमध्ये तो आला, त्याने स्लोवर पद्धतीचे बॉल हाताळले. 6 मधले 5 डॉट काढले. ही त्याची किमया राहिली आहे. जय हनुमान क्रिकेट क्लब पसरणीचा हा पठ्या. स्लोवर 1 मोस्ट इफेक्टिव्ह. पहा, अनदर टाइम स्लोवर डिलिव्हरी, बॅक ऑफ द हँड. आकाश उतेकर मैदानाच्या आतमध्ये. कम्मालीची निलया त्याने पार केली आहे. पहा, आकाश उतेकर हे नाव मैदानाच्या आतमध्ये घोंगावा घालत आहे. 8 बॉल आणि 39 ची गरज आहे. या बॉल वरती अटाकच येणं गरजेचं आहे. आलेला फलंदाज शुभम
थोडासा गडफड करतोय. हो हो हो, यावेळी अनदर टाइम अनदर मिस. धुंडो रे साजन. मैदानाच्या आतमध्ये शोधावा लागेल तो साजन. इथे कन्सिक्युटिव्ह 3 बॉल्स 3 डॉट. 3 चेंडू 3 डॉट आलेत. शेवटचा बॉल या ओव्हरचा. हो हो हो, अनदर डॉट बॉल. मिस हिट झाला. या फलंदाजाकडे आता नजरा वळवल्या जातील, माना फिरवल्या जातील. दाही दिशा चुका झाल्यात. या चुकांना माफी नाहीये. आमची खऱ्या अर्थाने शिक्षकांची जी टीम आहे ना ती लढली. खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे आम्ही नजरा वळवल्यात. का लढू नये? आम्ही घडवलंय फ्युचर. आम्ही घडवलंय, आमच्या हातातून घडलेलं फ्युचर आहे. शिक्षकासारखं जगामध्ये दुसरं व्यक्तिमत्व नाही मित्रांनो. आई वडिलांनंतरचा दुसरा गुरु जर कोण असेल तर तो शिक्षक. आणि शिक्षकाला आम्ही खऱ्या अर्थाने हृदयाच्या त्या क्षणी मला आजही आठवतात माझे पहिले गुरु. आणि आयुष्यामध्ये प्रत्येकासाठी एक गुरु असणं फार गरजेचं आहे. आणि आपल्यासारख्या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये देखील मार्गदर्शन करावं आम्हाला फार आवडेल. मात्र यावेळी पहा, हा फटका फसला. क्षेत्ररक्षक येईल, कॅरी करेल. पुन्हा एकदा इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला आकाश पाहायला मिळाले. शेवटचं षटक महेश नानगुडे. मोठं नाव आहे, महेशने इम्प्रेस केलंय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज ओमकार. मित्रांनो, ओमकारची जर इनिंग आवडली असेल ना तर एकदा ओमकारसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. पराभव जरी समोर दिसत असला तरी तो लयलीला लढलाय मैदानाच्या आतमध्ये. पहा, टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळतोय महेश नानगुडे. खऱ्या अर्थाने पुण्या जिल्ह्यामध्ये मुळशी तालुक्यातील हा खेळाडू आहे. आणि हा खेळाडू आहे ना जांभे आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये सातत्याने क्रिकेट खेळलाय. बावधनचा हा खेळाडू आहे. आणि जांभे हे तिथले एक मोठं क्रीडांगण नगरी आहे. तिथे देखील त्याची नजरा वळवल्या गेल्यात. मात्र यावेळी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे मात्र तरीही चेंडू सीमारेषे पार. आला तो षटकार. 6 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. विजयाच्या आणि पराभवाच्या दरम्यानचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न. पहा, ऍक्शन रिप्ले मध्ये लेफ्ट हार्मर गोलंदाज आणि त्याच्यावरती विथ द स्पिन त्याने हा चढवलेला प्रहार. आणि मैदानाच्या आतमध्ये आला तो कलकारी षटकार. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॅकफूट वरती गेलेत. पंच केला. पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स 2 बाउन्सला ओव्हर दी रोप. मिळतील धावा 4. आला तो आणखी एक दर्जेदार चौकार. 4 रन्स. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाली स्पोर्ट ऑनच्या माध्यमातून. मित्रांनो, ही स्पोर्ट ऑनच्या माध्यमातून स्पर्धा आवडली असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आता मात्र जाऊया. 3 बॉल 29 ची गरज आहे. मॅच मधली हवा काढून टाकली आहे. मॅच 1 साइडेड पाहायला मिळाली आहे. हो, यावेळी पहा फटका फसला. बॅटचा सॉफ्ट एज. महेश नानगुडे मैदानाच्या आतमध्ये स्वतःला रिप्रेझेंट करतायत आणि त्यांनी स्वतःला फार सुंदर पद्धतीने रिप्रेझेंट केलाय. सड पाथळ बांधा आहे. पहा, लयलीला त्याची पाहायला मिळाले. सड पाथळ बांधा आणि मैदानाच्या आतमध्ये कम्मालीचा खेळ त्याने केलाय. 2-29. पुन्हा एकदा फटका फसलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक कॅरी केला जाईल. कॅच आणि फलंदाज पुन्हा एकदा पवेलियन इनला निघून जातील. बॅक टू द पवेलियन. पहा, टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहणार आहोत महेश नानगुडे. या खेळाडूकडे पाहिल्यानंतर मात्र एवढंच म्हणता येईल, अरे उडी नव्हे झेप असेल. शिखराशी आता थेट असेल. आता शोधूनही नये कोणत्या मैफलीत मला विजेतानी योद्धा म्हणूनच आपली भेट असेल. मैदानाच्या आतमध्ये भेट आहे ना ती विजेत्याचीच असणार आहे. महेश नानगुडे पुन्हा निघालेत. ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. डीप मध्ये प्रोडक्शन दिलंय आणि विजयावरती मात्र शिक्का ठोकलाय तो टीम लेट राकेश जाधव. पिट्या भुसारी यांच्या नावाचा उल्लेख करत असताना दुसरा विजय या स्पर्धेमधला. आणि याही मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच हा किताब आपण पाहणार आहोत. आणि पुन्हा एकदा इन ॲड ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 40 ची खेळी आणि उत्कृष्ट